नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, गुरुभक्ती ही कधीही व्यर्थ जात नाही। गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात। जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीच उपेक्षा करीत नाहीत, कायम त्यांच्या हाकेला धावून जातात। श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात आणि ते भक्तांसाठी कसे प्रकट होतात याविषयीची एक रंजक कथा पाहणार आहोत आपण श्री गुरुचरित्राच्या आजच्या 10व्या अध्यायामध्ये। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकन ही प्रेस करा, म्हणजे दर सोमवारी आणि गुरुवारी येणारे श्री गुरुचरित्राच्या नवीन अध्यायांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 10वा, कुरवपूर क्षेत्र महिमा। सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकांनी त्यांना विचारले की कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले। आपण म्हणता की श्रीपाद श्री वल्लभ कुठेही गेले नाहीत, ते कुरवपुरातच सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत। पण आपण पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस, ते सांगण्याच्या पलीकडचे आहे। श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत। ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगोद्धारासाठी अनंत अवतार घेतात। भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच, त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले। भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरी त्यांनी मानव कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुला माहीत आहे ना। सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एकाच ठिकाणी कायम राहूनही कुठेही अवतार घेतात। गुरुभक्ती व्यर्थ नाही, गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात। जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीच उपेक्षा करीत नाहीत, त्यांच्या हाकेला ते लगेचच धावून येतात। श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात, भक्तांसाठी ते कसे प्रकट होतात याविषयीची एक सुंदर कथा मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक। काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता। तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे। दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे। त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालीन। अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला। व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली। यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली। त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला नोकर घेऊन तो निघाला। त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला। आपापसात संगनमत करून वाटेत एका जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले। इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली। त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले। तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागला, जरी मी या नोकरांसोबत होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता, तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो। स्वामींनी त्या नोकराला जीवदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले। तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले। हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला। थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हालवून त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले। ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला। त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला। सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली। ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरवपुरास आला। तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले। केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली। नोकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला। त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला। असे अनेक भक्त कुरवपुरात येतात आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या चरण पादुकांची मनोभावे पूजा करतात। श्री गुरु कुरवपुरामध्ये अव्यक्त रूपामध्ये राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करतात। सिद्धमुनी नामधारकास म्हणाले,
कुरवपुराचे आणि तेथे अदृश्य रूपामध्ये असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य हे असे आहे. यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील आणि आपले विलक्षण चरित्र दाखवतील. या ग्रंथाचे रचनाकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रोते हो, आता श्री गुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका, त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीस जातील. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या या 10व्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने चोरीचा आळ दूर होतो आणि सर्व नवस फळास येतात. तर अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील 10वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. पुन्हा भेटू आपण येणाऱ्या गुरुवारी श्री गुरुचरित्राच्या 11व्या अध्यायासह. श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या 9 अध्यायांचाही अवश्य लाभ घ्या. तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.